पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बालाजी प्रांगण सेक्टर 4 खारघर या ठिकाणी आपण आलेले आहोत. नवी मुंबईतलं हे खारघर आणि इथे राहणाऱ्या सौ सायली अजय ठाकरे या वहिनींना भेटून आजच्या भागात आपण संवाद साधणार आहोत. नवी मुंबईतला सगळा हा परिसर खारघर आणि या ठिकाणी सुद्धा झपाट्याने जे काही बदल होत आहेत, अनेक महाविद्यालय असो किंवा वेगवेगळं कॉर्पोरेट वर्ल्ड हळूहळू या बाजूला येऊ लागलेलं आहे. नवी मुंबईच्या दिशेने सगळी मुंबई सरकू लागलेली आहे. अशा या खारघरमधल्या आजच्या ठाकरे कुटुंबाला भेटून बोलतं करूया आणि बघूया काय म्हणतायत. चला. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. आता घ्या उखाणा घ्या. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, अजय रावांचं नाव घेते, आदेशराव भाऊजी तुमच्यासाठी खास. थँक्यू. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर अजय ठाकरे. नमस्कार. हा माझा मामे भाऊ. नमस्कार. इथेच इंजिनिअरिंगला आहे. ही माझी बहीण, सॉरी ही माझी मुलगी, ही माझी मुलगी, सॉरी बहीण नाहीये पण बहिणीची कमतरता ती पूर्ण करते म्हणून बहिणीसारखीच आहे माझी मुलगी. आणि आता तीही झपाट्याने इतकी वाढू लागलेली आहे. हा मुलगा माझा ग्रीष्म. हा भाचा. बरोबर. आणि ही भाऊजे. नमस्कार. हा मामा माझा. नमस्कार. ही मामी. नमस्कार. आणि हा माझा सगळा बालाजी प्रांगणचा नमस्कार मैत्रिणींचा परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. हॅलो. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना आणि बघूया शेवटच्या टप्प्यावर कोण जिंकणार पैठणी. सुखदुःखाच्या ऊन पावसात चाले संसाराचा खेळ, हरिश्चंद्र रावांचं नाव घेते होम मिनिस्टरची वेळ. बालाजी प्रांगण खुलले आहे आदेश भाऊजींचे येण्याने, प्रशांत रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? माझं बालपण यवतमाळ डिस्ट्रिक्ट, वणी तालुका. वणी तालुका? हा वणीच. म्हणजे देवी वणीची? वणीचं नाही, वणी 30 सप्तशृंगी यवतमाळ डिस्ट्रिक्ट. बरोबर. विदर्भातलं. केवढं गाव ते? गाव आमचं तालुका प्लेस. तालुका प्लेस. भरपूर घर? हो भरपूर मोठं. आणि केवढं घरात कोण कोण? माझे आई बाबा, मी आणि माझा लहान भाऊ. आई बाबा काय करायचे? माझे बाबा कॉर्पोरेशनला सिव्हिल इंजिनियर होते. आणि आई? आई घरी हाऊसवाईफ आहे पण तिच्या हॉबीज आहेत पेंटिंग करायचं. सुंदर पेंटिंग करते. माहेरचं नाव काय तुमचं? तराळे. संपूर्ण? सायली नरेंद्र तराळे. आणि मिस्टर काय करतात? मिस्टर रिलायन्स कम्युनिकेशनला मॅनेजर आहे. काय करताय? असं काय करताय? त्यांना बोलवायचंय का? नाही. का जरा लांब राहिले तर चालणार नाही? नाही लांब नको. बोलवा त्यांना. या. नमस्कार. स्वागत आहे. बसा. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मी चंद्रपूरचं. चंद्रपूर. तुमच्या घरी कोण कोण? घरी आई वडील आणि आम्ही 4 भावंड होतो. म्हणजे 3 भाऊ आणि 1 बहीण होती. आणि आई बाबा काय करतात? वडील रिटायर्ड झालेले, ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर म्हणून रिटायर्ड झालेले. आई हाऊसवाईफ. तुम्ही जाता की नाही चंद्रपूर? जातो ना, वर्षातनं 2दा वगैरे. एकदा 2दा. तसं दिवाळीला किंवा होळीला तर मोस्टली जातोच आम्ही. होळीला? कारण माझ्या सासूबाई म्हणतात की सगळं गोकुळ पाहिजे होळीला घरात. अरे वा.
आणि मग वर्षभर शिमगा कोण तुम्ही करता? नाही म्हणजे त्या सगळ्या मुलांना सांगतात अगदी स्ट्रिक्टली की एक एक जण यायचं नाही, सगळ्यांनी मिळून यायचं म्हणजे माझं घर मला गोकुळ वाटतं. अरे वा, असं आहे. मग दरवर्षी होळीला दरवर्षी होळीला अगदी म्हणजे जातोच. कसं जमलं कसं तुमचं? आमचं अरेंज मॅरेज. माझी आत्या आहे ती, मी फायनल इयरला होती. तुम्ही की आत्या? मी फायनल इयरला होती. तुम्ही? तर ते चाललं होतं की लग्न करायचंय का, तर मग बाबा बोलले की. कोण बोललं तुम्हाला लग्न करायचं? बाबांना बोलले आत्या की हा लग्न करायचंय का तुला? मंडळ वगैरे? नाही पण भाऊ आहे ना, माझे बाबा म्हणजे भाऊ तर जीवाचं असतं ना. तर मग म्हणाले की लग्न करायचंय का तुला, तर बाबा म्हणले हो बघू, फायनलला आहे, करू या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी. फायनल म्हणजे टुर्नामेंट असते, लग्न ठरतं? नाही पण एक असतं ना की आई वडिलांची जबाबदारी फायनल झालं. बीए फायनलला होती ती. बीए फायनलला होती. बघितलं, त्यांना माहिती आहे. अच्छा. तर तसं म्हणजे एक टार्गेट असतं ना, मुलगी फायनलला गेली, 21 वर्षाची झाली की लग्न करायचंय, असं एक नॉर्मली. तेव्हा तुमच्याही मनात असंच होतं? नाही, असं काहीच प्लॅन नव्हतं केलेलं. मग मी आपला मुंबईला नोकरीला होतो आणि आई दादाजींनी बघितलं यांना. त्याने कुठे बघितलं? म्हणजे त्यांनी म्हणजे तिची जी मावशी होती जसा ती. प्रोग्राम होतो बघण्याचा, कसा काय होतं टिपिकल जो असतो ट्रेडिशनल, आई दादा आलेत बघायला. आई दादा म्हणजे माझे आई वडील. सासरे आलेत ते आले तुम्हाला बघायला? कुठे आले होते? वणीला. हा. आणि मग बघितलं, त्यांना आवडली. मग हे म्हणाले की हे तुम्ही सांगताय आवडली वगैरे? आवडली म्हणूनच हे आलेत बघायला. तुम्हाला काय सांगितलं? मग आई दादानी म्हणजे माझे वडील दादा, त्यांनी मला फोन केलेला, बोललेत की आम्ही मुलगी बघितली आणि मुलगी आम्हाला पसंत आहे. अरे वा. तू एकदा काय बघून घे आणि आपण पुढे. मग ती तुला बघून घेईल? आता तू बघून घे, आयुष्यभर ती तुला बघूनच घेईल. बरं, आता सांगा मला, तुम्ही लग्न झालं, मुंबईत आले. बरोबर. लगेच मुंबईत आलात दोघे? हा, मुंबईत आलो लगेच. मग तेव्हा तुम्ही राहायला कुठे? मी राहायला तेव्हा वाशीला होतो. वाशीला सेक्टर 29ला बघा. आमचं कंपनी अकोमोडेशन होतं त्यावेळेस. मी कंपनी अकोमोडेशनला राहायचो त्यावेळेस. हां, कंपनीकडनं मला रेंटेड फ्लॅट होता आणि तिथे आम्ही 29 2-3 वर्ष जवळपास राहिलो. तुम्ही सुद्धा लगेच लग्नानंतर इथेच लगेच आणि आलो. त्यावेळेस अक्षरशः काही नव्हतं घरामध्ये. आम्ही अगदी झिरोपासून सुरुवात केली. पहिली सॅलरी आली, मग हळूहळू भांडी घे, हे घे, चमचा घे, रोज वाशीच्या मार्केटमध्ये जायचं, घेऊन यायचं, ती तडाजोड हे ते करत शेवटी आता संसार. किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष. 14 वर्ष म्हणजे पूर्ण झाला आता. काय नाही, वनवास नाहीये, वनवास नाही झालाय. अशा आनंदाच्या प्रसंगी तुम्ही सगळ्यात जास्त कोणाला मिस करता? आत्ता तर माझ्या भावाला. भाऊ आत्ता नाही आहे, तो मीटिंगमध्ये आहे आत्ता. तर त्याच्यामुळे भावाला आणि आई बाबा, सासू सासरे, सासूबाई पण माझ्या फार हौशी आहेत. त्यांना आता कळलं असतं 8 दिवसाच्या आधी तर त्या आल्या असत्या. हो. अरे त्या खूप मिस करतात. नेहमी हा प्रोग्राम कॅमेऱ्यात बघून सांगा ना त्यांना काही निरोप द्यायचा असेल. आई, हा प्रोग्राम नक्की बघा, मी तुम्हाला फार मिस करते आणि माझ्या आई बाबांना पण मी फार मिस करते. तुम्ही नक्की बघा हा प्रोग्राम आणि कौतुक करा. वा वा. म्हणजे थोडक्यात त्यांचं असं सांगणं आहे, तुम्ही जिथे आहात तिथेच बघा, इकडे येऊ नका दोघांमध्ये, तिकडनंच एन्जॉय करा, कार्यक्रम. नाही असं नाही हो, लगेच. त्यांना इथलं एन्व्हायरमेंट सूट होत नाही, गावी असतात. मग इथे आल्या की त्या अगदी रिटर्नचं रिझर्वेशन घेऊनच येतात, म्हणतात नाही मी राहणार नाही. पण आणू आम्ही त्यांना. या गप्पा काय कधी संपणार नाहीत, या गप्पा सुरूच राहतील. पण आत्ता एक खेळ घेऊया ज्याच्यामध्ये तो वजनाचा काटा येईल आणि वजनाचा काटा आल्यानंतर किती वजन गोळा करणार, म्हणजे जेवढं मी सांगणार तेवढं वजन गोळा करणार का बघूया. जितकं वजन सांगणार तितकं वजन गोळा करायचं. वेळ 2 मिनिटाची आणि वजन आहे 677 ग्रॅम. वेळ सुरू झाली. 2 मिनिटाची वेळ. तीस सेकंद झाली.
बांगडा ठेव पटापट ठेव पटापट अजून एक मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट 10 सेकंद 50 सेकंद राहिली. नाही तसं नाही टाकताय. खाली बसा. 40 सेकंद राहिलेली आहे. 30 सेकंद राहिलेली आहे. 20 सेकंद राहिली. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सॉरी 10 झाले. 11 12 13 14 2800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार. चला सगळे सज्ज आहेत. पटकन सांगा त्यांनी स्वभावात काय बदललं पाहिजे. बदल असा काहीच नाही केला पाहिजे. जसे आहे तसंच मला फार आनंदात ठेवतात. असेच राहा तुम्ही. हां आणि यांनी स्वभावात आमच्या ती पण आहे तशीच असावी असं माझं मनात मला वाटतं. कारण एका मित्रासारखी मला मदत करतात. 2 वर्ष आधी माझा हात फ्रॅक्चर झालेला. कोणी इतकं करत नाही तेवढं माझ्या मिस्टरांनी माझं केलेलं आहे. अगदी म्हणजे सेवाच केलेली आहे. मग ती सेवाग्राम मला होती ती. हो म्हणूनच माझी सेवाच अगदी सेवाच केलेली आहे. कुठलं म्हणजे करत असतील कोणाचे मिस्टर पण माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी भरपूर केलं म्हणून मला पुढच्या जन्मी पण हाच नवरा हवाय. कारण मला स्वयंपाकात घरकाम सगळ्या गोष्टीत मला आणि माझं मन जपतात, मदत करतात. स्वयंपाकात मदत करतात. अरे वा वा. अगदी लसूण सोलण्यापासून मदत करतात मला. वा 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 वा. मला कळलं ना पुढच्या जन्मी पण का नाही तसं म्हणजे एक उदाहरण हो गंमत करतो. आता कळलंय ना पुढच्या जन्मी का हवेत लसूण सोलता येते. नाही आणि माझं मन जपतात. या एक मेन कारण म्हणजे माझं मन जपतात. ते महत्वाचं. ते फार महत्वाचं आहे. दुखवत नाहीत मनाला कधीच. बरं तुम्ही वहिनी नमस्कार. बरं मला विचारायचं यांचा भाऊ तुम्हाला लसूण सोलून देतो का? नाही तो करत नाही आणि माझं त्याला तेच म्हणणं असतं की बायकोला मदत केली पाहिजे. हे तुम्ही बोलाल म्हणून तो आलेला नाही आहे. बरं आता बाकीच्या सगळ्या मैत्रिणी किंवा शेजारी सगळ्यांनी सांगा. आणि अरे हो मुलीने काहीच बोलली नाही आई बाबांबद्दल. माझी आई तर खूप चांगली आहे. आम्ही वाईट आहे असं कधीच नाही. चांगलीच असते आई. खूप फ्रेंडली आहे. मदत करते सगळ्याच्यात. बस सायली खूप म्हणजे तिचा स्वभाव खूपच शांत आहे. आणि भाऊजी या दिवाळीला भाऊजींनी आमच्या सोसायटीमध्ये सगळ्या लहान मुलांना जवळ गोळा करून सगळ्या सोसायटीचा कचरा साफ करायला त्या मुलांना एक नवीन हे अभियान कसं असतं स्वच्छता अभियान. अच्छा म्हणून त्याची सुरुवात यांनी केली. आणि अक्षरशः मुलं म्हणजे फार उत्स्फूर्तपणे त्यांनी आणि आता दर रविवारी मुलं 6:30ला घरात उठतात. आणि साहेब रात्री 12-12पर्यंत खाली असायचे. आणि सगळं सोसायटी आमची अगदी स्वच्छ होती दिवाळीमध्ये. मला कळलं पुढच्या जन्मी पण का मला हाच नवरा हवाय. हाच नवरा त्याच्यात काहीच तडतोड नाही. हे ठाकरे कुटुंब म्हणजे आमच्या सोसायटीतलं एक आदर्श कुटुंब, आदर्श फॅमिली. आमचे त्यांचे अगदी घरोब्याचे संबंध आहेत. आणि खरोखर चांगलं मगाशी मॅडमने सांगितल्याप्रमाणे
दिवाळीच्या वेळी जो कचरा झाला होता फटाक्यांचा, साहेबांनी सकाळी लवकर उठून सगळी मुलं घेऊन सोसायटी साफ केलीच, त्याचबरोबर सोसायटीच्या बाहेरचा रस्ता सुद्धा ते साफ केला. वा वा. आणि ते झालेलं बघितल्यावर तुम्ही खाली उतरला. छान छान. काय सहकारी आहे. नाही ते पण अरे होय हो. चला, अशा तऱ्हेने सगळ्यांनी आपापलं मत व्यक्त केलेलं आहे आणि आता या अभिनय करणार आणि अभिनय सगळेजण ओळखणार का आपण बघणार आहोत. काय होतं मराठी चित्रपटाचं नाव, हा शीर्षक, वेळ सुरू झाली. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. नवरा मिळा नवऱ्याला तुझी माझी आम्ही दोघे राजा राणी. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके. गाणं गाणं घ्या. गाणं नीट म्हणा. परत या मैत्रिणी आहेत जीवाच्या. किती जीवाच्या आहेत. जीवा भावाच्या आहेत. तुम्हाला चिंचेचं झाड म्हणाले. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे. अभिनंदन. म्हण ओळखा. म्हण. तुम्ही पण करा. बोल नका, बोलायचं नाही, मोठ्यांची हालचाल. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेटी. या अनेक चिठ्ठ्या, यातून येणार एक चिठ्ठी. नाव सांग. प्रांजल पंडित सावंत. शाळेत जाते. हा. आता एवढी लहान म्हटल्यावर शाळेतच जाणार ना. कुठली शाळा. ज्ञानपुष्प विद्यानिकेतन. घरी कोण कोण आहे. मम्मी पप्पा. पप्पा काय करतात. कुक आहेत, हॉटेलमध्ये काम करतात. पप्पा हॉटेलमध्ये कुक आहेत आणि घरी कोण करतं कुक. कोण. आई नाही करत. करते ना. वा वा. घे जरा ऐक. ते बाबा करतात ना टोपात, तसं आधी करायचं. हां जरा असं असं वरती. हां कर. ढवळणे म्हणतात ना त्याला. हां आणि एक काढ आईची सोडून. थँक्यू. जा, चांगलं काम कर द्या. जा. नाव अनिता सांजे. या नाव सांगा. अनिता सांगे. सांगे. अच्छा, कुठे राहता तुम्ही. इथेच या सोसायटीमध्ये. एक म्हण आहे माहिती आहे तुम्हाला, त्याच्यात सांगे असं आहे माहिती आहे. थांबा, तुम्हाला माहिती आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान. घरी कोण कोण असतं. आम्ही 4 जण असतो. माझे मिस्टर, मी आणि एक मुलगा एक मुलगी. मिस्टर काय करतात. इंजिनिअरिंग आहे, लेक्चरर घेतात ते इंजिनिअरिंग कॉलेजवर. दोघींना 10-10 संधी. खेळ एकदम सोपा आहे. ही मध्ये एक जाळी दिसली आम्हाला याच ठिकाणची, तेव्हा इथून छोटे लहान आकाराचे जे चेंडू आहेत ते इथून प्लास्टिकचे चेंडू टाकायचे आणि ते गेल्यानंतर 3 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात जर जाऊन चेंडू थांबला तर 1 गुण, दुसऱ्या टप्प्यात 2 गुण आणि तिसऱ्या टप्प्यावर थांबला तर 3 गुण. आणि दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होईल त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. तुमच्यापासून सुरुवात. थांबला पाहिजे चेंडू. एक. 2 आणि 1 3 गुण. 5. आतापर्यंत तुमची गुणसंख्या आहे 5. 1. 2.
4. पाच आणि 4 एक संधी शिल्लक. बघूया काय होणार. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही दोघांनी बाबांना द्यायची आल्याबरोबर. द्या, दोघांनी मिळून द्या. उपविजेत्या ठरल्या ठाकरे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. सागे वहिनी आजच्या खेळात होम मिनिस्टर ठरल्या, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन अभिनंदन. बालाजी प्रांगण खारघर या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.